मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी महायुतीने एक डाव टाकलाय, ज्यामुळे विरोधक बुचकळ्यात येणार आहेत। स्थायी समितीमधील समीकरण आपल्या बाजूने झुकवण्यासाठी भाजपने आणि शिंदे गटाने एक मास्टर स्ट्रोक खेळला असून त्यामुळे आता महापालिकेत सत्ताधाऱ्यांचा मार्ग मोकळा होणार आहे। महायुतीने एकत्र निवडणूक लढवूनही आता वेगळे गट स्थापन करणार आहेत। नक्की काय आहे हे महायुतीचं दोन गटांचं गणित आणि याचा थेट फायदा कुणाला होणार आहे, जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा सोपान मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुतीने चांगलीच चाणाक्ष रणनीती आखली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेसाठी महायुती आता एकच गट स्थापन न करता दोन वेगवेगळ्या गटांमध्ये आपली नोंदणी करणार आहे। यामध्ये भारतीय जनता पक्ष आपला स्वतंत्र गट स्थापन करणार आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळून दुसरा गट स्थापन करणार आहेत। महायुतीचा हा निर्णय गोंधळात टाकणारा असला तरी यामागे एक मोठं राजकीय गणित दडलेलं आहे, जे समजून घेणं महत्त्वाचं आहे। या निर्णयामागचं मुख्य कारण म्हणजे स्थायी समितीमधील संख्याबळ। जर महायुतीने एकच गट म्हणून नोंदणी केली असती तर स्थायी समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांचं संख्याबळ समसमान झालं असतं। यामुळे कोणतेही प्रस्ताव मंजूर करताना किंवा आर्थिक निर्णय घेताना सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली असती। मात्र आता हे दोन स्वतंत्र गट केल्यामुळे महायुतीला स्थायी समितीमध्ये गणिताच्या नियमानुसार एक अतिरिक्त सदस्य मिळणार आहे। यामुळे सत्ताधाऱ्यांचं संख्याबळ एकाने वाढेल आणि स्थायी समितीमधील बहुमताचा अडथळा कायमचा दूर होईल। थोडक्यात सांगायचं झालं तर आमचं ठरलंय असं म्हणत महायुतीने विरोधकांची खेळी त्यांच्यावरच उलटण्यासाठी हा दोन गटांचा फॉर्म्युला वापरलाय। आता या घडामोडींना वेग आला असून आज सकाळीच भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना गटनेता निवडीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। गटनेता निवडल्यानंतर हे सर्व नगरसेवक नवी मुंबईतील बेलापूर येथील कोकण भवनात हजेरी लावणार आहेत आणि तिथे अधिकृतपणे या दोन गटांची नोंदणी केली जाईल। या नवीन समीकरणामुळे आता भाजपला महापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, तर शिवसेनेकडेही महत्त्वाची पदे राहतील। राष्ट्रवादी काँग्रेसला देखील विविध समित्यांमध्ये संधी दिली जाणार आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या या स्मार्ट गेममध्ये विरोधक कसं प्रत्युत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? महायुतीचा हा दोन गटांचा निर्णय मुंबईच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल की हे फक्त सत्तेचं राजकारण आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।